तर पी.के. साहू यांच्या वडिलांची प्रतिक्रिया आपण बघितली। दरम्यान एक मोठी बातमी येते, केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक ही संपन्न झालेली आहे। या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी आणि तीनही सैन्य दलांचं कौतुक करण्यात आलेलं आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपलेली असून ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल सैन्याचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे। तर आपण बघतोय केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक जी होती ती संपन्न झालेली आहे। बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तीनही सैन्य दलाचं कौतुक केलं आहे। प्रशांत रामदास आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। प्रशांत, आपण बघतोय आता ही जी बैठक जी आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची ती संपन्न झालेली आहे आणि यामध्ये अभिनंदन सुद्धा करण्यात आलेलं आहे। बरोबर आहे, ज्या पद्धतीने माहिती मिळते आज सकाळीच 11 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होती आणि या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन सह जे तिन्ही सैन्य दल आहे भारताचं, भारतीय लष्कर जे आहे त्याला संबोधलं जातं, त्या भारतीय लष्कराच्या संपूर्ण जवानांचं, अधिकाऱ्यांचं अभिनंदन करण्यात आलं। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवातीलाच हा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्या प्रस्तावाला राजनाथ सिंग आणि एस जयशंकर या दोन मंत्र्यांनी ज्या पद्धतीने त्याला ठरावाला मान्यता दिली आणि महत्वाचं म्हणजे भारतीय सशस्त्र दलाचे खास अभिनंदन या निमित्ताने करण्यात आलं। पाकिस्तान विरोधात उचललेल्या निर्णायक पावलांसाठी संपूर्ण कारवाईचं या निमित्ताने कौतुक करायला ही बैठक जी होती भारताच्या दहशतवादी ठाम भूमिकेची बळकटी देण्यात ठरलेली आहे असंही स्पष्टपणे या संपूर्ण कारवाईच्या माध्यमातून निदर्शनास आलं। त्याचमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निमित्ताने वठवलेली भूमिका आणि त्यानिमित्त सोबतच सैन्याला दिलेली मोकळीक या संदर्भात या दोन्ही निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करण्याला खास अभिनंदन आहे। महत्वाचं म्हणजे सगळ्यात पहिले केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीची बैठक झाली, त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक झाली। आज दुपारी 3 वाजता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे कुठले निर्णय घेण्यात आले त्याची माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव देणार आहे। पण या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तिन्ही सैन्य दलाचं खास अभिनंदन करण्यात आलं। निश्चित प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।